TET देणाऱ्या सर्व शिक्षक बंधूंना आणि भगिनींना माझा नमस्कार. आपण या चॅनलवर येत्या 10 नोव्हेंबरला होणाऱ्या TET परीक्षेसाठी मागील परीक्षेचे पेपरचे ॲनालिसिस आपण या यूट्यूब चॅनलवर घेत आहोत. आता आपण चालू केला तो पेपर आहे नोव्हेंबर 2021ला झालेला पेपर 1, ज्यामधील मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र आणि परिसर अभ्यासाचे 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर अजून तुम्ही पाहून घेतले नसेल तर पाहून घ्या. आणि आज आपण या पेपर 1चा जो शेवटचा भाग राहिला आहे गणिताचा, त्याचे 30 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आपण सर्व प्रश्न व्यवस्थित डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस करणार आहोत. नक्की तुम्हाला येत्या परीक्षेत या ॲनालिसिसचा फायदा होईल. आणि लक्षात घ्या, सर्व प्रश्न आहे तसेच त्याच प्रकारात रिपीट होतात, फक्त थोडेसे इकडे तिकडे अंक बदलतात. त्यामुळे नक्कीच तुम्हाला स्टेप जरी कळाल्या तरी तुम्ही चांगल्या प्रकारे 30पैकी 30 प्रश्न सोडवू शकाल. वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला बघूया आपण पहिला प्रश्न क्रमांक 91 काय म्हणते बघा. तर आपल्याकडे 3 पेट्या आहेत आणि ज्याच्यामध्ये 216 त्यानंतर 126 व 162 वय आहेत. आणि काय म्हणतात, त्या पेट्यातील वयांचे समान वय असलेले गट्टे करायचे. समान वय असलेले गट्टे जेव्हा आपण मोठ्या संख्या दिल्यात आणि त्याचे समान भाग करायचे असतील तर आपल्याला काढावा लागतो मसावी, महत्तम सामायिक विभाजक काढावा लागतो. मग मसावी काढण्याची सोपी पद्धत बघूया आपण अंक लिहून घेऊया. 200 काय म्हटलं, पहिला अंक 216, 126 आणि किती आहे बघा 162. चला बघूया आपण कोणत्या संख्येने याला भाग जातो. पहिल्यांदा आपण 2ने भाग लावूया. 2ने भाग लावला तर इथे काय येईल, 108 येईल. इथे काय येईल बघा, इथे येईल 63. आणि समजा याला 2ने भाग लावलं तर इथे येईल 81. आता पुन्हा 2ने भाग जाईल का नाही जाणार, याला जाईल, याला नाही जाणार. मग आपण 3ने भाग लावूया. 3ने याला भाग घातलं तर किती येते उत्तर बघा 36. याला भाग लावला तर किती येईल, 3 2 6, 3 1 3, 21, 3 2 6 उरले 2, 3 7 21. पुन्हा एकदा 3ने भाग जातोय बघा, 3 1 3, 3 2 6 12 3 36 येईल, 3 7 21 येईल आणि 3 9 27 येईल. आता कोणत्या समान संख्येने भाग जाईल का नाही जाणार, कारण 7 ही काय आहे मूळ संख्या, म्हणजे आपल्याला इथे थांबावं लागेल. मग आपल्याला काय विभाजक मिळाले, यांचा गुणाकार केला म्हणजे आपल्याला काय मिळेल, मसावी मिळेल. मग मसावी बरोबर काय मिळेल बघा, मसावी बरोबर काय मिळेल, 2 गुणिले 3 गुणिले 3 किती आलं उत्तर बघा 18. म्हणजे आपण 18 वयांचे गट्टे करू शकतो जे समान होते. चला पुढे बघू पुढचा प्रश्न क्रमांक 92 काय म्हटलं बघा, अशी संख्या दिले, इथे स्वल्पविराम नाही आहे, इथे पॉईंट आहे. काय दिले बघा, 49.247 आणि आपल्याला सांगितलं आहे उजवीकडील 4ची स्थानिक किंमत. ही उजवीकडील आहे बघा, डावीकडील 4ची ही डावीकडची संख्या आहे. 4च्या किमतीचे किती पडे. मग आपण जेव्हा हे संख्यांची किमती शोधतो तेव्हा इथे काय असतं, एकक स्थान म्हणजे 10चा कितवा घात असतो, 0वा घात. हा एक आहे बघा दशक स्थान, म्हणजे 10चा काय असतो, पहिला घात. आणि इकडे गेलो तर काय होतं, 10चा वजा पहिला घात मिळतो. इथे घेतल्यावर काय होतं, 10चा वजा 2 आणि इथे गेलं तर 10चा वजा 3 घात. मग काय म्हटले बघा आपल्याला, तर उजवीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे बघा, 4 गुणिले 10चा वजा 2 घात आणि डावीकडील 4ची स्थानिक किंमत किती आहे बघा, 4 गुणिले 10चा पहिला घात. मग काय होतं, 4ला 4 जाईल आणि समजा 10 हे वरती आणले तर काय होईल बघा, 10चा वजा 2 घात गुणिले काय होईल, 10चा वजा 1 घात, कारण हे वर आल्यानंतर काय होतं, वजा होतं, ऋण होतं. मग 2 जर घातांक दिलेत आपल्याला, दोघांचा पायासारखा असेल तर घातांकाची काय होते, बेरीज होते. पण दोन्ही ऋण आहेत, बेरीज काय होईल, ऋण होईल, ऋण 3. 10चे ऋण 3 पट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चला बघूया पुढचा प्रश्न, याचा पर्याय क्रमांक डी. चला बघूया पुढचा प्रश्न काय म्हणते बघा, खालील समभुज चौकोनातील n किती आहे, किती माप आहे तिचं.
यांचं माप किती असं विचारले. तर बघा आपण शिकलेलो असतो बघा, हे काय आहे, समभुज चौकोन आहे. मग समभुज चौकोनात समोरासमोरच्या रेषा एकमेकांना काय असतात, समांतर असतात, समांतर असतात. मग समांतर रेषांनी जेव्हा एक छेदिका असते त्यांच्यामध्ये असं झेडसारखा कोन तयार होतो, त्याला म्हणतो आपण व्युत्क्रम कोन. आणि व्युत्क्रम कोन काय असतात, समान असतात. व्युत्क्रम कोन काय असतात, समान असतात, लक्षात घ्या, समान असतात. म्हणजे हा जो 20 अंशाचा इथला कोन आहे बघा, व्युत्क्रम कोन कसा तयार झाला आहे, असा व्युत्क्रम कोन तयार झाला आहे झेडमध्ये. असा झेडमध्ये तयार झाला म्हणजे इथला आणि इथला कोण काय सारखाच असणार, म्हणजे वरती 20 आहे तर इथे सुद्धा 20 येईल. मग मला सांगा, हे जे बघा जेव्हा कर्ण एकमेकांना छेदतात ते काय करतात, 90 अंशाचा कोन तयार करतात, 90 अंशाचा कोन तयार करतात. म्हणजे इथे काय असला पाहिजे, 90 अंशाचा कोन असला पाहिजे. मला सांगा आता या त्रिकोणात काय मिळालं, एक 20 अंशाचा कोन, एक 90 अंशाचा कोन. मग बघा 3 कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश असते, माहीत असेल सर्वांना. मग त्यामध्ये आपल्याला 2 कोन मिळालेत. कोणते कोणते मिळाले, एक 20 अंशाचा, एक 90 अंशाचा. म्हणजे किती झालं बघा, 180 वजा 110, म्हणजे उत्तर आपलं किती मिळालं, 70 अंश. पर्याय क्रमांक पहिला. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे होतं की झेडमध्ये तयार झालेले कोन सारखे असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, व्युत्क्रम कोन असं म्हणतो. आणि व्युत्क्रम कोन काय असतात, समान असतात. आणि दुसरा नियम लक्षात ठेवायचा असतो, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. हा नियम तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे बऱ्यापैकी तुमचे प्रश्न सुटतील. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94 काय म्हणतात बघा, 9 सेंटीमीटर आणि 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णावर कापून 4 पताका तयार केलेत. सगळी गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. 4 पताका केलेत. 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती विचारली. बघा आपण जर आपण आयताकृती रंगीत कागद घेतले, बरोबर आहे का, आणि त्याच्या कर्णावर आपण कापले, हा झाला आयत. आणि आयताचे कर्णावर आपण कापतोय, लक्षात घ्या, कर्णावर कापतोय. मग मला सांगा मोठा भाग कोणता असणार आहे, हा जो आहे ते 2 मोठा पताका असणार, हे लक्षात तुमच्या आलं पाहिजे. ह्या ज्या आहेत त्या 2 मोठ्या पताका आहेत, ह्या छोट्या पताका आहेत. ह्या ज्या आहेत त्या 2 छोट्या पताका आहेत. आणि ह्या ज्या आहेत त्या मोठ्या, मी त्याला प्लस साईन दाखवतो, या मोठ्या पताका आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे, नाही तर तुमचं चुकेल. मग आपण काय केले, इथे कापले आणि इथे कापले, म्हणजे आपल्याला डायग्राम कशी मिळाली, अशी मिळाली. याचे आणि ह्याचं आपल्याला काय करायचे, परिमिती शोधायची आहे. बघा 9 सेंटीमीटर काय आहे तिची रुंदी, 40 सेंटीमीटर काय आहे त्याची लांबी. म्हणजे आपल्याकडे काय आले बघा, इथे 40ची बाजू आली आणि इथे एक 40ची बाजू आली. इथपर्यंत कळतंय. त्यानंतर बघूया आपण आता आयत असल्यानंतर, आयत कोणताही असला तर आयताचे जे 4 कर्ण असतात ते काय असतात, काटकोन असतात. हे आपल्याला माहिती आहे, काटकोन असतो, बरोबर का. आयताचा काय असतो, काटकोन असतो. मग समजा हा 9चा आहे, हा 40 आहे. आपल्याला बघा पायथागोरस प्रमेय शिकलोय आपण. पायथागोरस प्रमेय काय सांगतो, पायथागोरस प्रमेय कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, वर्ग अधिक बाजूचा वर्ग. काढता येईल का आपल्याला, कर्णाचं माप काढता येईल का, काढता येईल. बघूया आपण, 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग, मग किती येईल बघा, 40चा वर्ग, 4चा वर्ग किती 16, म्हणजे किती येईल 1600. 9चा वर्ग किती 81, म्हणजे किती झालं बघा 1681. कर्णवर्ग बरोबर काय मिळालं 1681. मला सांगा 1681 हा कुणाचा वर्ग आहे, 1681 कुणाचा वर्ग आहे, हा 41चा वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे, 41चा वर्ग आहे.
त्यामुळं कर्णचं माप किती येईल बघा. कर्ण बरोबर किती येईल 41 सेंटीमीटर येईल. इथपर्यंत कळतं आहे 41. मग मला सांगा आपण जेव्हा पताका घेतो आहे ही पताका घेतो आहे तेव्हा कर्ण काय करतो आहे अर्धा घेतो आहे बघा. इथे कर्ण अर्धा घेतो आहे म्हणजे आपल्याला अर्धा कर्ण पाहिजे. म्हणजे 41/2 केलं की आपल्याला अर्धी बाजू मिळेल. किती येईल बघा 20.5. म्हणजे आपण डायग्राममध्ये बघितलं तर आपली इथली बाजू कितीची आहे 20.5. इथली बाजू कितीची आहे 20.5. इथली बाजू कितीची आहे 20.5 आणि इथली बाजू कितीची आहे 20.5. आणि आपल्याला काय केलं आहे एकूण परिमिती विचारले. हे लक्षात घ्या एकूण परिमिती. मग आपली परिमिती काय येईल बघा. परिमिती बरोबर काय काय येईल 40 अधिक 20.5 अधिक 20.5 किती येईल उत्तर बघा. 40 अधिक 41 किती होईल 81. 81 आणि 81चं काय करायला पाहिजे आपल्याला डबल करायला पाहिजे. 81 गुणिले 2 किती येईल 162 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक सी बरोबर. खूप विचार करावा लागणार आहे. डायग्राम मी व्यवस्थित काढून दाखवले तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केले. नाही समजलं तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा एकदा बघा. आपलं उत्तर 162 सेंटीमीटर येईल. चला मग या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 95 काय म्हणते बघा. x वर्ग वजा 9x अधिक 20 भागिले x वजा 5 बरोबर 0 असेल तर आपल्याला काढायची xची किंमत. बघूया आपण. आपल्याला वर्ग समीकरणं माहीत असतील. वर्ग समीकरण काय दिले x वर्ग वजा 9x अधिक 20 वर्ग समीकरण सोडवून घेऊया आपण आधी. तर काय म्हणते बघा या 20चे आपल्याला असे अवयव पाडले पाहिजे ज्याची बेरीज किंवा वजाबाकी 9 येईल. मग बघा दोन संख्या घेऊया आपण 4 आणि 5. 4 गुणिले 5 किती येतात 20 आणि दोघांची बेरीज किती येते 9. परंतु इथे वजा आहे म्हणजे दोघांना काय लागलं पाहिजे वजा वजा लागलं पाहिजे. तर यांची बेरीज वजा 9 येईल आणि यांचा गुणाकार अधिक 20 येईल. मग अवयव पाडूया. x वर्ग वजा 4x वजा 5x अधिक 20 काय होईल x कॉमन येईल आणि x वजा 4चं एक ब्रॅकेट बनेल वजा 5 आणि x वजा 4चं एक ब्रॅकेट बनेल. मग कॉमन एक ब्रॅकेट ठेवूया x वजा 4 आणि दुसरं एक x वजा 5चं ब्रॅकेट. चला आता आपण प्रश्नाकडे जाऊया पुन्हा. मग आपण काय केलं आहे x वर्ग वजा 9x अधिक 20चे अवयव पाडलेत. काय अवयव मिळालेत आपल्याला. अवयव काय मिळालेत x वजा 4 एका ब्रॅकेटमध्ये आणि x वजा 5 एका ब्रॅकेटमध्ये आणि छेदामध्ये x वजा 5. मग मला सांगा x वजा 5 काय होईल कॅन्सल आउट होईल बरोबर 0. म्हणजेच आपल्याला उत्तर काय मिळालं x वजा 4 बरोबर 0. म्हणजेच आपल्याला x बरोबर काय मिळालं 4. बघू पर्याय क्रमांक काय मिळाला आपल्याला ए. 4 उत्तर बरोबर आहे. चला तुम्हाला प्रश्न कळाला असेल. आपण जाऊया पुढच्या प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 96 काय विचारतात बघा आपल्याला. आपल्याकडे काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोट आहेत. परंतु मिळून एकूण रुपये किती 30,500. तर त्या पिशवीत खालील प्रश्न की 500 रुपयाची किमती किती नोटा असू शकतील. 500 रुपयाच्या नोटा विचारल्या म्हणजे आपल्याला जो पर्याय दिला आहे तो 500 रुपयाच्या नोटा असल्या पाहिजे. ठीक आहे. मग आपण समजा 23 आहेत आपल्याकडे नोटा. तर आपण 500 गुणिले 23 जर केलं असतं म्हणजे इन शॉर्ट 23 गुणिले 5 जर केलं असतं तर काय मिळेल उत्तर बघा. 3 5 15 चल 1 5 दुनी 10 आणि 1 11 आणि 2 0. मग मला सांगा 30,500तून समजा 11,500 वजा केले उरलेल्या 2,000च्या नोटा असल्या पाहिजे बरोबर का नाही. समजा 23 नोटा हे 500चे असतील तर उरलेल्या या रुपयामध्ये 2,000च्या नोटा असल्या पाहिजे. म्हणजे काय उत्तर मिळालं हे 500ला 500 गेले 10तून 1 गेलं 9 आणि 2तून 1 गेलं 19,000. मला सांगा 19,000 2,000च्या नोटेमध्ये असू शकतात का. 2,000च्या नोट्या असतील तर 4,000 असतील 6,000 होतील 8,000 होतील 10,000 होतील 12,000 होतील 16 होतील 18 होतील 20 होतील. पण 19,000 कधी होऊ शकतील का 2,000च्या नोटांनी. कधीच होऊ शकणार नाही. म्हणजे हा आपला पर्याय गेला. दुसरा पर्याय बघूया. समजा आपल्याकडे 39 नोट आहेत कितीच्या 500च्या. बघूया आपण करून 9 5 किती आलं 45 हातचा आलं 4 5 3 15 आणि 4 19.
म्हणजे आपल्याकडे किती आहेत 19,500 रुपये 500च्या नोटामध्ये आहेत. चला आपण वजा करूया 30,500मधून. किती 19,500 वजा केले तर उरलेले आपल्याला 2,000च्या नोटांचे पैसे मिळाले पाहिजे. हे 500ला 500 गेले, 10तून 9 गेला 1, 2तून 1 गेला 1, 11,000. पुन्हा मला सांगा 11,000 होऊ शकेल का 2,000च्या नोटीमध्ये? नाही होऊ शकत. आपण आपला पर्याय कॅन्सल झाला. पुढे बघूया 43. 43 गुणिले 5 करून बघूया 500च्या नोटामध्ये किती रुपये आहेत. 3 15. आज चालेल 1 4 20 आणि 21 21,500. चला वजा करूया आपण 30,500मधून 21,500. 500ला 500 गेले, 10तून 1 गेला 9, 2तून 2 गेले 0, 9,000. पुन्हा बघा 9,000 आले. 9,000 कधी होऊ शकतील का 2,000च्या नोटीमध्ये? नाही होऊ शकणार. त्यामुळे आपण आपला पर्याय कॅन्सल झाला. आपला बरोबरचा पर्याय हाच आहे, तरी पण आपण सोडवून बघूया. 19 गुणिले 5 काय येईल बघा. 9 5 45. आज चाला 4 5 20 आणि 4 24. 24,500. कितीमधून वजा करायचे? 30,500मधून. 24,500 वजा करूया. काय उत्तर मिळेल? 500ला 500 गेले, 10तून 4 गेले 6 आणि 2तून 2 गेले 0, 6,000. बघा 6,000 होऊ शकतात 2,000च्या नोटीमध्ये. 3 नोटा असू शकतील 2,000च्या. 2,000 गुणिले 3 नोटा असू शकतील, आपल्याला 6,000 रुपये मिळू शकतील. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय आहे ऑप्शन नंबर डी. 49 नोटा हे 500च्या आहेत आणि उरलेल्या 3 नोटा काय आहेत? 2,000 रुपयाच्या आहेत. म्हणजे आपल्याला 30,500 रुपये मिळतील. चला बघूया पुढचा प्रश्न. एका कोनाचा पूरक कोन. पूरक कोन म्हणजे काय? दोन कोनांच्या मापाची बेरीज जेव्हा 180 अंश असते तेव्हा त्याला पूरक कोन म्हणतात. आणि कोटिकोन. कोटिकोन म्हणजे काय? जेव्हा दोन कोनांची मापाची बेरीज किती असते? 90 अंश असते. यांच्या मापाची बेरीज 200 म्हणाली. मग समजा आपण त्या कोनाचे माप जर x मानलं, कोनाचे माप जर x मानलं तर त्याचा पूरक कोन काय असेल बघा. पूरक कोन काय असणार आहे? 180तनं x वजा करायचं म्हणजे आपल्याला पूरक कोन मिळेल. 180 वजा x हा झाला पूरक कोन. अधिक बेरीज सांगितले कोटिकोन. कोटिकोन काय असणार बघा. 90 वजा x हा असणार त्याचा कोटिकोन. आणि या दोघांची बेरीज किती सांगितले? 200 अंश सांगितले. चला पुढे बघूया काय येईल. 180 अधिक 90 किती झाले? 270. किती झाले? 270 वजा 2x बरोबर किती? 200. म्हणजे 200ला इकडे घेऊया काय होईल? 270 वजा 200 बरोबर 2x इकडे गेले तर ते काय होतील? धन 2x होतील, पॉझिटिव्ह होतील. मग 270मध्ये 200 गेल्यावर किती आलं? 70 बरोबर 2x. म्हणजेच x बरोबर काय मिळालं? 70 भागिले 2 बरोबर 35 अंश. कुठे आहे बघा आपलं उत्तर? पहिला क्रमांक 35 डिग्री. चला बघूया पुढचा प्रश्न. आपल्याला आलेख दिला आहे आणि आलेखावरचे प्रश्न विचारलेत. किती आहेत? 2 प्रश्न आहेत. 98 99. आपल्याला एक आलेख दिले, विद्यार्थी उपस्थिती दिली. चला बघूया. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीची शेकडा कितीने जास्त आहे? बघूया आपण ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती बघू. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती किती बघा. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती ऑक्टोबर कुठे आहे? इथे. आणि ऑक्टोबरची रेषा बघा, शेवटची रेषा आहे. किती नंबरवर आहे बघा? 90. किती आहे? 90 उपस्थिती आहे. त्यानंतर ऑगस्ट. ऑगस्टची उपस्थिती बघा किती आहे? ऑगस्ट इथे आहे, इथे आहे ऑगस्ट. किती आहे बघा ऑगस्टची उपस्थिती? 80. मग तुम्हाला काय विचारले? ऑक्टोबरची उपस्थिती ऑगस्ट महिन्याची उपस्थिती शेकडा कितीने जास्त आहे बघा. ज्याच्या जास्त आहे त्याला तळात घ्यायचं, ज्याच्यापेक्षा विचारले त्याला तळात घ्यायचं. कितीने जास्त आहे बघा? 80पासून 90. कितीचा गॅप आहे? 10चा. 10 जास्त आहे 80वर. आणि आपल्याला शेकडा काढायला सांगितले म्हणून गुणिले 100. काय आलं? 10 एके 10, 10 एके 80. आणि 100ना जेव्हा 8ने भागलं तेव्हा काय येईल उत्तर? 12.5. 12.5. 12 एकचे 2, 12 8 96 आणि अर्ध 12.5%. कुठे आहे बघा उत्तर? इथे आहे सी. 80वर 10 जास्त आहेत. 80वर 10 जास्त आहेत. 100 भागिले 8 केलं तरी तुम्हाला लक्षात येईल. चला बघूया पुढचा प्रश्न. 99. काय म्हटले बघा. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती
5 महिन्याची शेकडा सरासरी उपस्थिती कमी आहे. म्हणजे आपल्याला आधी काय काढावं लागेल, शेकडा सरासरी काढावी लागेल 5 महिन्यांची आणि मग बघावं लागेल किती जणांची कमी आहे. बघू आपण आधी उपस्थिती, सर्वांची उपस्थिती काढूया. जून महिन्यात किती आहे बघा, सर्वांचा आधी बेरीज करून घेऊया. जून महिन्यात किती आहे 60. जुलै महिन्यात किती आहे बघा 75. या सर्वांची बेरीज करायला पाहिजे. ऑगस्ट महिन्यात किती आहे बघा 80. सप्टेंबर महिन्यात किती आहे बघा 65. ऑक्टोबर महिन्यात किती आहे बघा 90. सर्वांची बेरीज किती येईल, 5 आणि 5 10, चला 1, 7 आणि 7 14, 14 आणि 8 किती 22, 22 आणि 6 28, 28 आणि 9 किती 37, किती येईल बघा 370. सरासरी काढायचे तर 370 भागिले एकूण घटक, एकूण घटक किती आहेत 1 2 3 4 5, 5ने याला भागलं तर सरासरी किती येते बघा 5, 5 5 5 7 35, उरले 2, 5 चौक 20, 74 ही सरासरी आली. आता विचारलं काय, उपस्थितीपेक्षा कमी किती महिन्यात आहे, मग 70पेक्षा कमी बघूया. जून, जून किती आहे 60. जून किती आहे बघा 60, म्हणजे सरासरीपेक्षा कमी आहे. जुलै, जुलै घेणार का आपण 75 आहे, नाही चालणार. ऑगस्ट किती आहे बघा 80 आहे. सप्टेंबर किती आहे बघा 65 आहे. सप्टेंबर किती आहे 65. म्हणजे किती महिन्यांची कमी आहे, सरासरीपेक्षा 2 महिन्यांची कमी आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आला बघा त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्रिकोणी संख्या म्हणजे आपण समजून घेऊया. पहिली त्रिकोणी संख्या असते बघा 1, दुसरी आहे 3, नंतर आहे 6, नंतर आहे बघा 10, नंतर आहे 15, नंतर आहे बघा 21, त्यानंतर आहे बघा 28, त्यानंतर आहे 36. 100पैकी किती आहेत ते आपण बघूया पहिलं 100पर्यंत. नंतर आहे बघा 45, त्यानंतर आहे 55, त्यानंतर आहे 66, त्यानंतर आहे 78 आणि मग आहे 91. मग ही मिळते कशी, तर पहिली 1 मिळाली, त्यानंतर 1 अधिक 2 केलं तर आपल्याला मिळाली 3. मग 1 अधिक 2 अधिक 3 केलं तर आपल्याला मिळाली 6. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 केलं आपल्याला मिळाली 10. त्यानंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 केलं तर आपल्याला मिळते 15. मग 15मध्ये 6 मिळवले तर पुढची मिळेल का, हो मिळेल. 15मध्ये 6 केले तर पुढची मिळेल 21, 21मध्ये 7 मिसळले तर पुढची मिळेल 28, 28मध्ये 8 मिसळले तर पुढची मिळेल 36, 36मध्ये 9 मिसळले तर 45, 45मध्ये 10 मिसळले तर 55. मग आपल्याला काय विचारलं आहे, 10 या त्रिकोणी संख्येनंतर बघा 10 या त्रिकोणी संख्येनंतर कितवी पाहिजे आपल्याला, 8वी. 1 2 3 4 5 6 7 8, कोणती येणार आहे बघा 78. कोणती येणार आहे 8वी संख्या 78 येणार. पण आपल्याला काय विचारलं आहे, पाया विचारले. पाया कसा काढायचा, तर ही जी संख्या आहे त्रिकोणी, या त्रिकोणी संख्येच्या दुपटीमध्ये त्रिकोणी संख्येची दुप्पट काढायची आणि दुपटीच्या जवळपास जाणारा वर्ग शोधायचा आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे पाया. बघा 78ची दुप्पट किती येते, 78 गुणिले 2 किती येईल बघा 156 येईल. आणि 156च्या जवळपास जाणारा कोणता वर्ग आहे बघा 12चा वर्ग. 12चा वर्ग किती बघा 144. 13चा वर्ग किती आहे 169. म्हणजे जवळची संख्या कोणती आहे बघा 12. म्हणजे या 78चा पाया काय असणार आहे, पाया काय असेल 12 असेल. किंवा दुसरी पद्धत जर आपण बघितलं तर काय येतं, n+1 भागिले 2 त्रिकोणी संख्या अशी आपल्याला मिळते बघा. 12 गुणिले 13 भागिले 2 बरोबर काय मिळतं आपल्याला 156 भागिले 2 बरोबर 78. ही आपल्याला काय मिळते त्रिकोणी संख्या
मिळते. आपल्याला पाया शोधायला सांगितलं आहे. पाया काय मिळतो याचा 12 मिळेल. हे लक्षात आलं. हे तुम्ही 100पैकी जेवढ्या 100मधल्या त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवा. त्या कशा मिळतात ते बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर. चला मग या पुढचा प्रश्न क्रमांक 101. काय म्हटलं आहे बघा, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या किती पट केली आपण, तर मजुरांची संख्या केली आहे इथे थोडंसं टायपिंग राहिले करायचं. तर मजुरांची संख्या आपण केली आहे 203 पट. मजूर किती केलेत? 203 पट केलेत. मग मला सांगा वाढवलेत की कमी केलेत? आता हा प्रश्न निर्माण झाला असेल. ज्याचं गणित चांगलं नाही त्याला लक्षातच येणार नाही की मजूर वाढवलेत की कमी केलेत. मला सांगा 203 म्हणजे आधी 3 होते त्याचं 2 केलं, म्हणजेच काय केले? मजूर कमी केलेत. लक्षात घ्या, मजूर काय केलेत? कमी केलेत. मग असे जे काय, याला काय म्हणतो आपण? व्यस्त चलन म्हणतो. लक्षात घ्या, व्यस्त चलन म्हणजे काय? तर एक घटक कमी केला तर दुसरे घटक वाढतो. आता मजूर कमी केली तर दिवसाची संख्या काय होईल? दिवसाची संख्या वाढेल. मजूर कमी केली तर दिवस संख्या वाढेल, आणि मजूर वाढवले तर दिवसांची संख्या काय होईल? कमी होईल. मजूर कमी केले तर दिवस वाढतील, आणि दिवस कमी केले तर मजूर वाढतील. एक घटक कमी केला तर दुसरा घटक काय होतो? वाढतो. यालाच आपण व्यस्त चलन म्हणतो. मग एक बघा काय असतं, मजूर गुणिले दिवस, बरोबर. आता मजूर काय करू आपण? वाढवू किंवा कमी करू. मग मजूर आपण याला 1 देऊया, आणि इथे दिवस याला आपण 1 देऊ. हे वाढवलेले आणि कमी केलेले. मग पहिल्यांदा काय केलं आहे? मजूर किती होते आपल्याकडे? मजूर होते समजा x, आणि दिवस लागले समजा d. आता काय केले? नवीन मजूर काय केलेत आपण? काय केले? कमी केलेत. काय केले? मजूर कमी केले. किती केले? 203 केले, आणि नवीन दिवस आपल्याला मिळतील. म्हणजेच नवीन दिवस, हे नवीन दिवस बरोबर काय येईल? काय येईल बघा, नवीन दिवस आपण केलेत x मांडले, नवीन दिवसाला आपण x मांडले, आणि x गुणिले d गुणाकार काय येईल बघा? हे इकडं आलं, हे 300 असं आहे बघा. हे वरती येईल, 3 इकडे वरती येतील, आणि 2x इकडे तळात येतील, बरोबर नवीन असलेले d. मग xला x जाईल, आणि काय उरेल? इथे 302 उरेल. 302 बरोबर d. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 302 म्हणजे किती? 1.5 पट. काय करावं लागेल? 1.5 म्हणजेच किती? 1.5 पट आपल्याला काय करावं लागतील? दिवसांची संख्या वाढेल. किंवा आपला एक दुसरा फॉर्म्युला आहे बघा, तो सोपा आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. समजा कोणताही घटक समजा असं वाढत असेल, x/y मध्ये वाढत असेल, तर कमी होणारा घटक x/x अधिक y मध्ये कमी होतो. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही 33% जर वाढ होत असेल तर कमी होणारा घटक काय होतो? 25% कमी होतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. मला सांगा मग 203 म्हणजेच काय? 3वर 2 कमी होत आहेत, म्हणजेच किती? 3वर 1 कमी होत आहेत. लक्षात घ्या, 3वर 1 काय केले आपण? कमी केले. मग वाढणारा घटक काय होईल? x/y. बघा हे काय आहे? कमी होणार. म्हणजे काय आहे? x/x अधिक y. म्हणजेच काय बघा? 1/1 अधिक 2. म्हणजेच yची किंमत किती आहे बघा? x/yची किंमत किती आहे? 1/2. आणि 1/2 म्हणजेच काय? 50% वाढले. 50% दिवस वाढतात म्हणजे किती? समजा एक संख्या 100 असेल, तिथे 50% वाढले, तर 100चं काय झालं? 150. म्हणजेच काय? 100चं काय झालं? आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? 1.5 पट झालं. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला असं कधी कधी विचारतील, साखरेचा दर किती वाढला? 25% वाढला. तर साखरेचा वापर किती टक्के कमी करायचा? 20% कमी करायचा. 25% म्हणजे किती? 1/4ने वाढला, तर कमी होणारा दर कितीने कमी होईल? 1/5ने कमी होईल. जरा गुंतागुंतीचं आहे हे, खूप थेरी असते, पूर्ण शिकवावं लागतं, त्यानंतर लक्षात येतं. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करतो.
तर दीडपट आपले काय होतील, दिवस वाढवावे लागतील जर मजुरांची संख्या आपण काय केली, 2/3 पट कमी केली तर. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. रोमन संख्येच्या संदर्भाने विसंगत पर्याय विचारलेला आहे. काय विचारले बघा. आधी आपण रोमन संख्या बघूया. याची किंमत असते 1 असं लिहितो आपण. त्यानंतर व्ही म्हणजेच 5. त्यानंतर एक्स म्हणजे किती, 10. एल म्हणजे किती, 50. सी म्हणजे किती, 100. डी म्हणजे किती, 500. आणि एम म्हणजे किती, 1000. बघा काय सांगितलं पहिलं, एम भागिले सी म्हटले. एम भागिले सी. एम किती आहे बघा, 1000. आणि सी किती आहे बघा, 100. याचं उत्तर किती मिळालं आपल्याला, 10. पुढे काय म्हटलं बघा, एक्स एक्स व्ही गुणिले, म्हणजे गुणाकार लिहितो असं केले. मग एक्स व्ही म्हणजे किती, 25 गुणिले किती, आय व्ही म्हणजे किती, 4. म्हणजे किती उत्तर येतं आहे, 100. पुढे बघूया, एक्स सी अधिक एक्स सी म्हणजे किती बघा, 90. एक्स म्हणजे किती बघा, 10. म्हणजे किती उत्तर येतं आहे, 100. त्यानंतर डी वजा सी डी म्हणतात. डी वजा सी डी. डी किती आहे बघा, 500. आणि सी डी किती बघा, 400. किती उत्तर येते बघा, 100. म्हणजे 3 पर्यायांचं उत्तर आपल्याला किती मिळालं, 100 मिळालं. आणि आपल्याला विचारले विसंगत पर्याय कोणता. विसंगत पर्याय किती आहे बघा, ए. का, तर याचं उत्तर आपल्याला मिळते 10. चला बघूया पुढचा प्रश्न. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली. मिनिट काटा काय होता, 12वर होता. तेव्हा तास काटा मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. बघूया आपण काटकोन कधी तयार होईल. समजा इथे आहे आणि मिनिट काटा इथे आलं आहे आणि तास काटा काय असेल, इथे असेल. तेव्हा इथे 90 अंशाचा कोण तयार होईल, म्हणजे किती वाजलेत, 3 वाजलेत. आणि काय विचारलं, 1.5 तासांनी, म्हणजे किती, 4:30 वाजायला पाहिजे. 1.5 तास किती अंशाचं कोण आहे विचारलं. मग कोण काढायचं, कसं कोण काढतात बघा. घड्याळाचं कोण काढायची पद्धत, तर किती घ्यायची इथे, 30 गुणिले एच वजा 11/2 गुणिले एम. बघा आता 30 गुणिले एच म्हणजे 30, एच किती आहे, 4 वजा 11/2. मिनिट किती बघा, 30. काय आलं इथे, 30 चोक 120 वजा 2 याला भाग लावला तर किती येईल, 15. 15 गुणिले 11 किती येतील, 165. मग काय येईल बघा, 165मधून 120 गेले तर किती होईल, येईल उत्तर 45 अंश. बघा इथे काय असतं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची म्हणजे आपल्याला कोण मिळेल. कोण कितीचा मिळेल, 45 अंशाचा कोण आपल्याला मिळेल. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 104. काय विचारले, चौकोनात कोणती संख्या येईल. बघूया आपण. 15 अधिक 26. 15 अधिक 26 किती झालेत बघा, कितीचा गॅप आहे, 9चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे ते, 11चा, सॉरी. 15 अधिक 11 किती येईल, 26 येईल. 26 अधिक 35 कितीचा गॅप आहे बघा, 9चा. 35 अधिक 50 कितीचा गॅप आहे बघा, 15चा. 50 अधिक 63 कितीचा गॅप आहे बघा, 13चा. बघा इथे 11 आणि 15चा गॅप किती आहे, अधिक 4. 9 आणि 13चा गॅप किती आहे, अधिक 4. म्हणजे इथून इथे जाण्यासाठी 15 अधिक 4 करायला पाहिजे 19. आणि 19 काय करायला पाहिजे, याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे. मग किती येईल बघा, 63 अधिक 10 किती, 73. आणि 73 अधिक 9 किती येईल, 82. बरोबर का. आणि इथून इथला गॅप कितीचा व्हायला पाहिजे होता, अधिक 4 करून 13 अधिक 4 म्हणजे कितीचा व्हायला पाहिजे, अधिक 17चा गॅप व्हायला पाहिजे. होतो का बघा. 82 अधिक 10 92 आणि 7 99. म्हणजे असा गॅप आहे बघा, 4 4 4. लक्षात घ्या, जेव्हा मी असं डायग्राम काढून दाखवले तसं लक्षात घ्या, म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कळेल. काय पाहिजे आपल्याला, चौकोनात किती पाहिजे, 82 पाहिजे.
चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 105. 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू परस्पराशी जोडून झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल? परिघ आपल्याला दिला आहे, एक वर्तुळ काढून घेऊया. परिघ आपल्याला दिले 88 सेंटीमीटर आणि आपण 4 कोणतेही बिंदू जोडलेत. आणि काय सांगितलं आपल्याला? चौरसाकृतीची बाजू किती बाजू काढायची आपल्याला. मग बाजू आपण काय मानूया? ए मानूया. ए मानू बाजू. मला सांगा परिघ बरोबर काय असतं? परिघ बरोबर काय? वर्तुळाचं परिघ बरोबर काय असतं? 2 पाय आर. 2 पाय आर म्हणजे काय आलं उत्तर बघा. पाय बरोबर किती घेतो आपण? 22/7 घेतो. 2 गुणिले 22/7 घेतो. आर आपल्याला माहीत नाही आहे आणि परिघ आपल्याला दिले 88. म्हणजेच आर बरोबर काय आलं बघा. 88 गुणिले 7 इकडे आले तर गुणाकारात येतील आणि 2 गुणिले 22 हे काय करतील? भागाकारात जातील. मग 22 एके 22, 22 चौक 88, बे एके बे, बे दुनी 4 आणि 2 गुणिले 7 किती आले? 14. 14 काय मिळालं? आर. परंतु हा जर आपण बघितली बाजू तर इथे समजा आपला शिरोबिंदू असेल, वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल, तर ही बघा आर म्हणजे अर्धी बाजू 14 आणि ही किती झाली? 14. म्हणजे आपल्याला व्यास बरोबर काय असतं? 2 आर म्हणजे 2 आर असतो. त्रिज्येचा डबल व्यास असतो म्हणजे व्यास बरोबर आपल्याला काय मिळालं? 28. परंतु इथे जर आपण बघितलं तर जेव्हा त्रिज्येवर जेव्हा चौकोन असतो, त्रिज्या आणि हा त्रिकोण असतो, तर हा 90 अंशाचा कोन असतो. कारण त्रिज्या जर असेल, हा व्यास जर असेल तर हा अर्धा भाग होतो आणि अर्धा भाग म्हणजे कितीचा? अर्धा खंड म्हणजे कितीचा होतो? 180चा अर्धा खंड होतो आणि त्याला जर अंतर्भूत झालेला कोन असतो तो 90 अंशाचा असतो नेहमी. मग हा जर 90 अंशाचा आहे तर आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरता येतो का? हो, वापरता येईल. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर काय येईल? आत्ताच बघितले आपण, बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. म्हणजेच काय येईल? ए वर्ग अधिक ए वर्ग. कर्णवर्ग बरोबर म्हणजेच काय? 2a वर्ग. मग कर्ण वर्ग बरोबर 2a वर्ग म्हणजे कर्ण काय मिळणार आपल्याला? कर्ण बरोबर कर्णित 2 मिळेल आणि ए वर्गाचं वर्गमूळ काय मिळेल? ए. कर्ण आपल्याला काय मिळेल? कर्णित 2a. परंतु आपण कर्ण तर बघितलं ऑलरेडी. हा बघा इकडे व्यास काढला आहे किती? 28. म्हणजेच कर्णित 2a बरोबर काय मिळालं? 28 मिळालं. म्हणजे ए बरोबर काय मिळेल आपल्याला? 28 भागिले कर्णित 2. कर्णित 2 म्हणजेच हे कर्णित 2 घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दोघांना पण कर्णित 2ने गुणावं लागेल. तर आपल्याला काय मिळेल? तर आपण त्याचं काय करू शकतो? उत्तर मिळवू शकतो. मग 2 बघा, कर्णित 2 गुणिले कर्णित 2 म्हणजे काय मिळालं? 28 गुणिले कर्णित 2 भागिले कर्णित 2 गुणिले कर्णित 2 काय मिळालं? 2. 2ने 28ला भाग घातल्यावर काय मिळालं? 14 कर्णित 2. हे आपल्याला काय मिळालं? एचं उत्तर. ए काय आहे? ए आहे आपण मानलेली बाजू. म्हणजे उत्तर काय मिळालं आपल्याला? उत्तर काय मिळतंय बघा. चौदा कर्णित 2 हे आपल्याला उत्तर मिळेल. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 106. प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? हा प्रश्न 2013 पासून सगळ्या TETमध्ये विचारतात, फक्त संख्या बदलतात. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला दोरी किती आहे बघा? 19 मीटर. किती? 19.25. 19.25 म्हणजेच कितीची दोरी मिळेल आपल्याला? 19.25 म्हणजे 1.25. 19.25 म्हणजे 1.25. आणि काय करायचं आपल्याला? 1.75 मीटरचे समान तुकडे करायचे. 1.75 मीटरचे समान तुकडे म्हणजे किती तुकडे होतील ते तर बघू आपण पहिलं. याचं उत्तर किती येईल बघा. समजा आपण दशांशचिन्ह घालवलं तर काय होईल? 1925 भागिले 175 आणि जर याचा भाग लावला तर उत्तर मिळेल 11. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आधी पहिला 11 आले त्याचं आपण समजून घेऊया.
एक दोरी असेल आणि दोरीला समजा मी एक वेळा कापलं तर किती तुकडे होतात बघा, 2 तुकडे होतात. 2 वेळा कापलं तर हा 1, 2 आणि 3 तुकडे होतात. म्हणजे लक्षात घ्या 11 तुकडे होत असतील म्हणजे कापायचं किती वेळा, 10 वेळा कापावं लागेल. हे आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. सिंगल दोरी असेल तर 10 वेळा कापावं लागेल, नाहीतर तुम्ही गोंधळ कराल. परंतु आपल्याला दोरी काय करायची आहे, दुमडायची, अशी दुपदरी करायची आहे. मग दुपदरी करायची तर 10 वेळा कापणार का, नाही. किती वेळा कापणार, 5 वेळा कापणार. 5 वेळा कापलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर ते प्रत्येकाला 10 वेळा झालं बघा. या तुकड्याला 10 वेळा, या तुकड्याला 10 वेळा. लक्षात आलं. 5 वेळा कापायचं आहे आपल्याला. सरळ केलं दोरी तर 10 वेळा कापता येईल. आणि 11 का नाही घ्यायचं आहे, कारण 11 तुकडे होणार आहेत म्हणजे 10 वेळा कापावं लागेल. 1 वेळा कापल्यानंतर 2 तुकडे होतात. हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. परीक्षेच्या वेळी आपला खूप गोंधळ उडू शकतो. म्हणजे आपल्याला किती वेळा कापायचे, 5 वेळा कापावं लागेल तर आपल्याला 1.75 मीटरचे समान तुकडे करता येतील. चला बघूया पुढचा प्रश्न. एका संख्येस काय करायचे, 15, 11, 12 याने भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती उरते, 4. तर ती संख्या कोणती. पहिली संख्या बघा 660, बाकी 4 उरत असेल तर आपण 4 वजा करून घेऊया. म्हणजे किती मिळाले आपल्याला, 656. बघा 656ला सर्व संख्येने भाग जाईल का, 15ने भाग जाणार नाही. 656ला 15ने भाग जाणार नाही, कारण 5 पाहिजे शेवटला किंवा 0 पाहिजे तर जाईल. म्हणजे आपला पहिला पर्याय कॅन्सल झाला. 1984. पुढे बघूया 1984 वजा 4 तर आपल्याला काय मिळाले, 1980 मिळाले. मग बघू आपण 1980ला 15ने भाग जातो का, 15ने भाग घालून बघू. 15 एके 15, उरले किती 4. 15 त्रिक 45, उरले किती 3. 15 दुने 30, भाग जातोय. 12ने जातो का, 11ने जातो का बघू. 11, 1980, 11ने पण जाईल. 11 एके 11, उरले 8. 88, 11 8 88, 11ने पण भाग जातोय. 12ने बघू. 12, 12 एके 12, किती उरले 7. 12 72, किती उरले 6. 12 पंचे 60. तिघा संख्येने भाग जातोय. म्हणजे आपला बरोबरचा पर्याय कोणता आहे बघा, बरोबरचा पर्याय कोणता आहे, 1980. 1980 का, तर याच्यातून वजा 4 केले तर इथे किती शेवटला उरतात, 12. म्हणजे 15ने भाग नाही जाणार. आणि इथून समजा वजा 4 केले तर उरतात 32. 32ला पण 15ने भाग जाऊ शकत नाही शेवटला 2 असले तर. हा साधा सोपा आपलं जर आपण साधं डोकं जरी लावलं तरी आपलं उत्तर बरोबर येईल. आपलं उत्तर बरोबर किती, 1984. अगदी शेवटच्या वेळेला जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण हे सगळं न करता नुसतं आपण शेवटी काय संख्या येणार आहे ती बघून सुद्धा आपण हा प्रश्न सोडवू शकलो असतो. चला बघूया पुढचा प्रश्न. इथे काय म्हणतात बघा, खूप संख्या दिल्यात, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. बघू काय येते. 6.5 वजा 3.3 वजा 2.5. बघू वजाबाकी काय येईल यांची. 6.5 वजा 3.3 वजा 2.5. याची वजाबाकी किती येईल बघा, किती येईल, 0.7 येईल. यांची वजाबाकी करायला सांगितली. नंतर यांची बेरीज करायला सांगितली आहे. 2.25 अधिक 0.25 अधिक 3.20. यांची बेरीज किती येईल बघा, यांची बेरीज येईल 5.7. ओके. त्यानंतर इथे काय दिले, 1.8 अधिक 1.4. यांची बेरीज किती येईल, यांची बेरीज येईल 3.2. आणि 6.5 वजा 3.3 यांची बेरीज येईल, यांची वजाबाकी किती येईल बघा, 6.5 वजा 3.3. यांची जर वजाबाकी केली तर काय उत्तर येईल, 3.2 येईल. त्यानंतर सर्वांचा पण वजाबाकी करून घेऊया. 2.25 अधिक काय म्हणताय 0.25 म्हणजे याचं उत्तर किती येईल, 2.5 येईल. त्यानंतर 4.25 वजा 1.75 यांची वजाबाकी किती येईल बघा. 5तून 5 गेले 0, 12तून 7 गेले
5, 3तून 1 गेलं 2, 2.5. ओके, म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळते बघा. वरती काय मिळाले 0.7, वरती काय मिळाले 0.7 गुणिले 5.7 मिळाले. हे बघा, याचं 0.5 मिळालं होतं आणि याचं किती मिळाले 5.7 मिळाले. 1.8 आणि हे 1.4चं मिळाले किती 3.2. 6.5 वजा 3.3 किती मिळालेत, किती मिळालेत बघा 3.2 मिळालेत. 2.25 अधिक 2.25 0.25 किती मिळाले 2.5 मिळालेत. आणि इथे काय किती मिळालेत, इथे किती मिळतील, इथे सुद्धा किती मिळतील 4.25 मधून 1.75 घालवले तेव्हा आपल्याला काय मिळालं 2.5 मिळालं. ओके, मग काय काय मिळते बघा 0.7 गुणिले 5.7 बरोबर का, भागिले काय मिळेल 3.2 गुणिले 3.2चं काय मिळालं इथे वर्ग मिळाला. 3.2 गुणिले 3.2 बघा इथे, आणि 2.5 गुणिले 2.5 म्हणजे इथे काय मिळालं यांचा वर्ग मिळाला. मग मला सांगा ए वर्ग वजा बी वर्ग, इथे वजा आहे बघा, इथे गुणाकार चिन्ह नाही, इथे वजा चिन्ह आहे, इथे हे वजा चिन्ह आहे, हे वजा चिन्ह आहे इथे. मग ए वर्ग वजा बी वर्ग काय असतं, तर तुम्हाला माहिती आहे ए अधिक बी आणि ए वजा बी असतं. मग तशी आपण इथे फोड करूया. काय येतं बघू 0.7 गुणिले 5.7 भागिले बघा 3.2 हा ए मानला आणि हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे. मग एकदा बेरीज एकदा वजाबाकी. 1 मिनिट. हां बघा काय येतं आहे 3.2 आणि अधिक काय येईल 2.5 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3.2 वजा 2.5 म्हणजेच उत्तर काय मिळेल आपल्याला 0.7 गुणिले 5.7 भागिले 3.2 अधिक 2.5 किती होतील 5.7 येतील बरोबर. आणि गुणाकारात बघा 3.2 वजा 2.5 किती मिळतील 0.7. बघा इकडे 5.7 आहेत, इथे पण 5.7 आले, इथे 0.7 आहे तर इथे पण 0.7 आले. म्हणजे दोन्ही काय संख्या सारख्याच आहेत आणि दोन्ही गुणाकारात आहेत, ते एकमेकांना कॅन्सल आउट होऊन काय उत्तर मिळेल आपल्याला एक उत्तर मिळेल. बरोबरचा पर्याय आपला 1. हा बरोबरचा पर्याय आहे, कारण दोन्ही सारखे आले संख्या आणि ते दोघं एकमेकांना काय होतील कॅन्सल आउट होतील. खूप साध्या पद्धतीने आपण हे सोडवले. चला पुढचा प्रश्न बघू. 109 काय म्हटलं बघा, एका वर्तुळाकृती बाग आहे. वर्तुळाकृती बाग, वर्तुळावर खूप सारे प्रश्न आले, तुम्हाला वर्तुळ चांगलं करून ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय दिले आयताकृती मैदान दिले, आयताकृती मैदान दिले. आणि या आयताकृती मैदानाची लांबी किती 56 आणि रुंदी किती 42 आणि चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावरती आहे. ठीक आहे, तर मैदान वगळतं उर्वरित बागेचं क्षेत्रफळ, म्हणजे मैदान सोडायचं आणि उर्वरित बागेचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. चला बघूया काय काय करता येईल आपल्याला. आपल्याला याचा कर्ण काढायला येईल. कर्ण काढला तर आपल्याला काय मिळेल त्याचा व्यास मिळेल आणि व्यासवरून आपल्याला त्रिज्या काढता येईल. पुन्हा एकदा आपल्याला माहिती आहे आयताकृती चौकोन असेल तर हा काटकोन असेल, हा काटकोन असेल इथे. म्हणजे आपल्याला काय काढता येईल पायथागोरसचा प्रमेय वापरून.
पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय मिळेल? कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. म्हणजेच बाजूवर्ग किती बघा? 56चा वर्ग अधिक 42चा वर्ग. 56चा वर्ग किती? 56चा वर्ग 3136 अधिक 42चा वर्ग किती? 1764. आणि दोघांची बेरीज केली तर काय मिळेल? 4900. मग 49 कोणाचा वर्ग मिळेल आपल्याला बघा? 70चा. 7चा वर्ग किती? 49. म्हणजे 4900 असेल तर 70 मिळेल. म्हणजे मधली बाजू 70 मिळाली. म्हणजे आर बरोबर किती? 70/2 बरोबर किती? 35. म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती मिळाली? आर बरोबर किती मिळालं? 35. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? वर्तुळाच्या क्षेत्रफळातून आयताचे क्षेत्रफळ वजा केलं म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळेल की नाही सांगा? बघा हे वर्तुळ आहे पूर्ण आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ वजा केलं म्हणजे उरलेला भाग आपल्याला मिळेल. किती आहे तो? बरोबर का? वर्तुळाचे क्षेत्रफळ कसं काढतो? पाय वर्ग, पायचा वर्ग वजा आयताचे क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. मग पाय किती घ्यायचं आहे बघा? पाय किती घेतो आपण? 22/7. आर किती आहे बघा? 35. 2 वेळा 35 घेऊया. वजा लांबी किती आहे बघा वर्तुळाची? 56 गुणिले 42. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? 7ने 35ला भाग लावला तर किती मिळेल? 7×5 = 35. म्हणजेच काय मिळालं? 22 गुणिले 5 गुणिले 35 वजा 56 गुणिले 42. याचं उत्तर जर आपण बघितलं तर किती मिळेल? 3850 वजा 2352. म्हणजे उत्तर आपलं किती मिळेल? 1498 चौरस मीटर. 1498 चौरस मीटर. आपला पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 110. सविताचे मासिक वेतन किती आहे बघा? सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये. आणि ते किती आहे बघा? वेदिकाचे मासिक वेतनाचे 1/2 पट आहे बघा. म्हणजे असं जर म्हटलं आपण वेदिकाच्या किती 1/2 पट आहे. कुणाचं? सविताचं. म्हणजे वेदिकाला जर 100 रुपये भेटत असतील तर सविताला किती मिळतील? 125. हे झाले सविताचे. कारण 1/2 पट म्हटलं. परंतु ॲक्च्युअलमध्ये हिला किती मिळते? 10,000. आणि मग वेदिकाची एक्स मानू. म्हणजे एक्सची जर व्हॅल्यू काढली तर एक्स बरोबर काय मिळालं? 10,000 गुणिले हे 100 आणि भागिले किती? 125. मग किती बघा? 25 चोक 100, 25 5 125 असे. आणि 5ने याला भाग लावला. 5 दुने 10 आणि उरलेले 3 शून्य. 2 चोक किती? 8. 8,000 कुणाला वेतन मिळतं? वेदिकाला. आणि वेदिकाचे 1/2 पट कुणाला आहे? सविताला. आणि काय म्हणतात बघा? आसिया वेदिकाची मासिक वेतनाची रक्कम आसियाचे मासिक वेतनाचे दुप्पट आहे. म्हणजे आसियाला किती मिळत असतील? इथेच करूया आपण. आसियाला किती मिळतात? 4,000. तर वेदिकाला त्याचे दुप्पट पैसे मिळतील. वेदिकाची दुप्पट आहे. आणि तुम्हाला काय विचारले? सविता व आसियामधला फरक. सविता वजा आसिया. फरक किती आहे बघा? सविताचे किती मिळतात? 10,000 रुपये. आणि आसियाला किती मिळतात? 4,000 रुपये. फरक कितीचा आहे बघा? 6,000 रुपयाचा. ओके. चला आपला पहिला पर्याय ए बरोबर आहे. चला पुढे बघूया. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 111. काही मुलांना प्रत्येकी 18 वया वाटायचे ठरले. ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात किती वाटल्या? 24. तेव्हा 150 वया कमी पडल्या. म्हणजे आता 18 वया एकूण विद्यार्थी तेवढ्याच वया असतील ना. समजा 24 विद्यार्थी वाटले एक्स विद्यार्थ्यांना तर 24 एक्स वया असतील. वजा वाटायचे किती होत्या? पहिल्यांदा 18 वाटायच्या होत्या. आणि हे केल्यामुळं वया कमी किती पडल्या? 150 कमी पडल्या.
म्हणजेच 24तून 18 गेले 6x. 6xची व्हॅल्यू किती आहे बघा 150. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती 150 भागिले 6. म्हणजे एक्स बरोबर किती 6 दुने 12 उरले 3. 3 आवडायला 0. 6 पंचे 30. म्हणजे मुलांची संख्या किती असली पाहिजे 25 असली पाहिजे. तरच 150 वया कमी पडल्या ना. चला बघूया पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा. खालील आकृतीतील चौकोनाची संख्या किती. चला आपण काय करूया सगळ्या भागांना एक एक नाव देऊया. याला देऊया ए, याला देऊया बी, याला सी, याला डी आणि याला देऊया याला ई देऊया. ए बी याला सी देऊया आणि याला डी देऊया. हा आहे सी. आता बघूया आपण फक्त एक भाग वापरून कोणता चौकोन तयार होतो. एक भाग वापरून तयार होणारा चौकोन बघा कोणता तयार होतो. एक भाग वापरून चौकोन कोणता तयार होतो का फक्त सी. हा एक चौकोन आहे बघा असा. हा एक चौकोन आहे. 4 बाजू आहेत म्हणजे चौकोन. हा चौकोन आहे सी. सी हा एक चौकोन आहे. एक चौकोन तयार होतो. मग 2 भाग वापरून किती चौकोन तयार होतात बघू. 2 भाग वापरून चौकोन तयार होणारे किती आहेत. ए बी एक चौकोन तयार होतो. ए बी असा एक चौकोन तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर सी, सी आणि ई मिळून एक चौकोन तयार होतो. ओके. त्यानंतर अजून कोणता तयार होतोय बघा. आणि येई मिळून एक चौकोन तयार होतो. असा 1 2 3 आणि 4 येई मिळून एक चौकोन तयार होतो. म्हणजे 3 चौकोन तयार होतात इथे. त्यानंतर बघा 3 भाग वापरले तर 3 भाग वापरून किती चौकोन तयार होतात बघूया. एक बी सी डी वापरून तयार होतोय. बी सी डी, बी बी सी आणि डी असा एक चौकोन तयार होतो. ठीक आहे. त्यानंतर ई सी डी असा एक चौकोन तयार होतो. म्हणजे इथे 2 चौकोन तयार होतात. ठीक आहे. त्यानंतर 4 भाग वापरून 4 भाग वापरून किती चौकोन तयार होतात बघा. ए बी सी आणि ई असा एक चौकोन तयार होतो बघा. ए बी सी आणि ई एक चौकोन तयार होतो. त्यानंतर 5 भाग वापरून 5 भाग वापरून किती चौकोन तयार होतात बघा. सर्वांचा एक चौकोन तयार होतो का होतो. ए बी सी डी ई, ए बी सी डी आणि ई एक चौकोन तयार होतो. मग एकूण मोजा 1 अधिक 3 किती झाले 4, 4 अधिक 2 किती 6, 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8, 8 चौकोन तयार होतात. चला बघूया पुढचा प्रश्न. 56 वस्तू समान वाटायचे असतील तर किती प्रकारे वाटता येतील. बघूया आपण 56 वाटायचे आहेत. त्याचे आपण काय करू विभाजक पाडू, अवयव पाडू. 1ने भाग जातो बरोबर आहे. 2ने भाग जातो बरोबर आहे. 3ने भाग जातो का 6 आणि 5 11, 11ला 3ने भाग जात नाही. 3ने भाग जाणार नाही. त्यानंतर 4ने जातो यस. 5ने जाईल का नाही जाणार. 7ने जातो यस. 7 8 56. 8ने जातो का हो. 8 7 56. 9ने जातो का नाही जात. 10ने नाही. 11ने नाही जाणार. 12ने नाही. 13ने जात नाही. 14ने जातो. 14 चुका 56. 15ने जातो का नाही. मग कितीने जाईल 28ने जातो. 28 दुने 56 आणि स्वतः 56ने एकदा भाग जातो. बघा आता किती प्रकारे वाटता येतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 प्रकारे वाटता येते. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 114. 2 अंकी समसंख्येची बेरीज किती. 2 अंकी समसंख्या मला सांगा. पहिलीच 2 अंकी समसंख्या कोणती आहे 10. मग येते 12 असे कुठपर्यंत येईल 98 पर्यंत काय आहेत 2 अंकी समसंख्या आहेत. आणि आपल्याला यांची बेरीज शोधायची किती येईल. चला बघूया. म्हणजे अंकगणिती श्रेणी माहीत असेल तुम्हाला. ही अंकगणित श्रेणी आहे. पहिले टी काय म्हणतो आपण. पहिलं पद ए म्हणतो. ए पहिलं पद कोणतं आहे बघा 10. डिफरन्स म्हणजे 2 पदांमधला फरक किती आहे बघा 2.
आणि शेवटचं पद आहे त्याला एलसुद्धा म्हणतो किंवा TN म्हणतो. किती आहे बघा 98. मग आपल्याला आधी पहिले शोधायला पाहिजे एकूण पदं किती आहेत, एकूण पदं किती आहेत हे शोधलं पाहिजे. मग काय फॉर्म्युला आहे बघा, TN बरोबर A अधिक N वजा 1D. TN म्हणजे शेवटचं पद. मग शेवटचं पद कोणतं दिलं आहे, 98 दिले. आपल्याला Nची किंमत काढायची आहे, किती पदं आहेत. हे किती आहे बघा 10. आपल्याला N माहीत नाही, किती पदं आहेत ती माहीत नाहीत. D किती आहे बघा 2. मग काय मिळालं, 98 वजा 10 आणि भागिले 2 बरोबर N वजा 1. 98 वजा 10 किती, 88 भागिले 2 बरोबर N वजा 1. 88 भागिले 2 किती, 44 बरोबर N वजा 1. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, N बरोबर काय मिळालं, 44 अधिक 1 बरोबर 45. म्हणजे ह्या श्रेणीमध्ये एकूण पदं किती आहे सांगा, एकूण पदं आहेत 45. मग आपल्याला 45 पदांची बेरीज पाहिजे, म्हणजे त्याला सम म्हणतो. यस 45. याला फॉर्म्युला काय बघा, जर आपल्याला पहिलं पद आणि लास्टचं पद जर माहीत असेल तर आपण कसं काढतो, N/2 A + L. जर पहिलं आणि शेवटचं पद माहीत असेल तर मग किती येईल बघा, 45 भागिले 2. A किती आहे बघा 10 आणि L किती आहे बघा 98. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 45 भागिले 2 10 अधिक 98 किती मिळेल, 108. म्हणजेच 45 गुणिले 2 ने 108ला भाग लावलं तर काय मिळेल, 54. म्हणजे उत्तर काय मिळेल, 45 गुणिले 54 बरोबर किती, 2430. म्हणजे आपला बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. खूप लेंदी एक्झाम्पल आहेत, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडवायला पाहिजे, त्यामुळे गणितात तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 115. काय विचारले बघा, समूळ संख्यांचे जोडे. समूळ संख्या म्हणजे काय, ज्यांचा मसावी 1 असला पाहिजे. ज्या संख्यांचा मसावी काय असला पाहिजे, 1. दुसऱ्या कोणत्याही त्यांचा सामायिक विभाजक नको. मग 9 आणि 49 1 आहे बघा, यांना कोणत्याही दुसऱ्या अजून संख्येने भाग जात नाही समान. 11 आणि 111 जातो का, कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग नाही जात. त्यानंतर 21 आणि 85 कोणती समान संख्या आहे का दुसरी, नाही, 1 आहे. परंतु 19 आणि 247 तर यांना बघा 19ने भाग जातो. 19 आणि 247ला 19ने भाग जातो, म्हणजे अजून एक सामायिक विभाजक मिळाला आपल्याला 19 आणि 1. त्यामुळे ही समूळ आहे का, नाही आहे. त्यानंतर काय बघा 12 आणि 33 तर यांना पण 3ने भाग जातो, दोघांना पण 3 आणि 1 2 मिळाले आपल्याला सामायिक विभाजक, ही पण नाही. म्हणजे आपल्या जोड्या किती आहेत समूळ संख्यांच्या, 1 2 आणि 3. 3 जोड्या आपल्या समूळ संख्यांच्या आहेत. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्र दिन किती शुक्रवारी आला आहे. महाराष्ट्र दिन कधी असतो बघा, 1 मे. 1 मेला काय आलं आहे, शुक्रवार. आणि आपल्याला काय काढायचं, शिक्षक दिनाला कोणता दिवस, म्हणजे 5 सप्टेंबरला कोणता दिवस काढायचा. ठीक आहे, चला बघूया आपण कोणते किती दिवस आहेत पुढे बघू. मे महिन्याचे दिवस किती उरलेत, 31 तारीखचा महिना आहे, म्हणजे मे महिन्याचे दिवस किती उरलेत, 30 उरलेत अजून. त्यानंतर येईल जून. जूनला एकूण दिवस किती असतात, 30. पण 30मध्ये लक्षात घ्या, 30मध्ये जी 7ने भाग जाणारी संख्या असते ती घालून टाकायची, म्हणजे 28. 28ला 7ने भाग जातो, 0 येतं इथे, हे घालून टाकायचं. उरलेले दिवसच घ्यायचे, फक्त ऑड डेज घ्यायचे, फक्त 2 दिवस घ्यायचे. 31चा महिना असेल तर 3 दिवस घ्यायचे, म्हणजे सोपं होईल बघा. पुढे आलं जुलै. जुलैचे किती घेणार, 3. पुढे आला ऑगस्ट, किती घेणार, ऑगस्टचा पण 31 असतो, 3 घेणार. पुढे आला सप्टेंबर, किती पाहिजे आपल्याला, सप्टेंबरचे 5 तारीखपर्यंत पाहिजे दिवस. चला किती आली बेरीज बघा, 5 3 8, 8 आणि 3 11 आणि 2 13 आणि किती हे 30, म्हणजे किती आली 43. 43ला समजा 7ने भाग लावला तर किती उरते बाकी, 7 सकम 42, बाकी उरला 1, म्हणजे पुढचाच दिवस येणार आहे. एकच दिवस पुढे आहे बघा, शुक्रवारपासून पुढचा दिवस म्हणजे कोणता दिवस, शनिवार. चला बघूया आपण पुढचा प्रश्न. विशिष्ट रकमेचे, आता इथे बघा पट आलेले नाहीत, म्हणजे वेदला किती पट मिळाली रक्कम ते आपण लिहूया इथे. वेदला किती मिळाली, 718 पट मिळाली.
रक्कम, एक रक्कम समजा आपण एक्स मानली तर 718 मिळाली. त्यानंतर आलोकला किती मिळाली? आलोकला किती मिळाली बघा, 205 मिळाली एक्सच्या. त्यानंतर सानियाला किती मिळाली? 308 मिळाली एक्सच्या. आणि विनाला किती मिळाली? 611 एक्स मिळाली. समजा आपण यांचा भागाकार केला आणि याचं पॉईंटमध्ये जर उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर काय मिळते बघा, 0.38 मिळते. इथे किती मिळते बघा, 0.40 मिळते. इथे किती मिळते बघा, 0.37 मिळते. आणि याचं उत्तर काढलं तर काय मिळते, 0.54. मग सर्वात लहान अंक कोणता आहे बघा, 0.37. हा सर्वात लहान अंक आहे. म्हणजे सानियाला काय मिळाली, सगळ्यात कमी रक्कम मिळाली. चला मग पुढचा प्रश्न. आयत हा डॅश डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलप्रमाणे कोणत्या? समांतरभुज चौकोन, बरोबर आहे. समांतरभुज समान अंतरावर परंतु समांतर आहेत बाजू एकमेकांना, ठीक आहे. काटकोन चौकोन, बरोबर आहे. आपण आता बऱ्याच उदाहरणामध्ये आयत बघितले, काटकोन चौकोन असतात, हे पण बरोबर आहे. समभुज चौकोन असेल का? अरे बघा ना, इथे लांबी जास्त असते कधी पण रुंदीपेक्षा, तरच तो आयत म्हणतो आपण त्याला. समभुज असणार का, सगळ्या बाजू सारख्या असणार का? नाही. म्हणजे क नको आपल्याला, क नको, क नको, क नको. बरोबरचा पर्याय आपल्याला ए, अ आणि ब. हा मला वाटतं प्रश्न रिपीट झाला इथे. पुढे बघू. एक प्रश्न आपला 119 नंबरचा प्रश्न आपण काय करूया, पुढच्या एका स्टेपवर सोडून घेऊया. आता फक्त हा प्रश्न सोडून घेऊ. काय म्हणते बघा इथे, ए बी सी डी आपल्याला काय करायचे, दिष्टिका चित्ती दिली आहे. मग लक्षात घ्या, हा जो भाग आहे जेव्हा आपण घडी घालणार तेव्हा हा ए जो भाग आहे तो सीच्या समोर येतो बघा घडी घातल्यावरती. बी हा भाग कोणाच्या समोर येतो, डीच्या. आणि एफ हा भाग कोणाच्या समोर येईल, ईच्या. मग आपल्याला काय विचारलं, एच्या विरुद्ध कोणतं अक्षर असेल, एच्या विरुद्ध कोणतं असेल, सी असेल. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवा असं. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न बघायचं राहिले. एक प्रश्न आपण बघू. तो प्रश्न कसा दिला आहे, 119 नंबरचा प्रश्न आहे तो, ज्यामध्ये दिलं आहे 1/2 अधिक 5/8 वजा 1/4 गुणिले 0.24. हा ब्रॅकेट कंप्लीट. मग कसं सोडवायचं बघा याला. आता 1/2 म्हणजे 1/2 म्हणजेच किती, 3/2 अधिक 5/8 आपल्याला काय करावं लागेल, पाया समान करून घ्यावं लागेल. 5/8 वजा पाया समान करून घ्यायला याला 2ने गुणलं तर वरती पण 2ने गुणलं पाहिजे, 2/8 येईल गुणिले 0.24 येईल. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 3/2 अधिक 5तून 2 गेले किती, 3, 3/8 मिळेल गुणिले 0.24. म्हणजेच 3/2 अधिक या 8ने 0.24ला भागलं, 8ने 0.24ला भागलं तर उत्तर काय मिळेल, 0.03. म्हणजेच 3 गुणिले 0.03 मिळेल आपल्याला. ओके, म्हणजेच काय मिळेल, 3/2 अधिक आणि या 3ने याला जर गुणलं तर काय मिळेल, 0.09 मिळेल. आणि 3/2 म्हणजेच किती, आताच बघितलं आपण 1.5 असतं, अधिक 0.09 बरोबर काय मिळेल, 1.59. काय उत्तर मिळेल, 1.59. हा प्रश्न आहे आपला. बरोबर किती विचारलं होतं, तर त्याचं उत्तर मिळते 1.59. चला, आपण अशा प्रकारे 30 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल आणि तुम्हाला सर्व पेपर लक्षात आला असेल, कशाप्रकारे प्रश्न विचारत आहेत आणि कशाप्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे. अशा प्रकारे आपण आता पेपर 2 पण सुरू करतो आहे, जो नोव्हेंबर 2021ला झाला होता. अशाच प्रकारे मागचे झालेले प्रश्न आपण परीक्षा येईपर्यंत 10 नोव्हेंबर येईपर्यंत जेवढे टाकता येतील व्हिडिओ तेवढे आपण जरूर टाकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा माझे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला त्याचं पहिलं नोटिफिकेशन येईल.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.